हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, हा व्लॉग असणार आहे गोवा ट्रिपचा. मी आणि माझी केकवर्ल्डची टीम आम्ही सगळे गोव्याला चाललो आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच केकवर्ल्ड आमच्यासाठी गोवा ट्रिप प्लॅन केल्याबद्दल. अँड स्पेशल थँक्स टू रोहन सर, सुचित्रा सर अँड स्वप्नील दादा, कारण तुमच्यामुळे आम्हाला गोव्याला जायचा चान्स मिळतो आहे. सो मी तर खूप एक्सायटेड आहे ह्या ट्रिपसाठी, कारण की स्पेशल थिंग ही आहे ह्या ट्रिपमध्ये आम्ही सिलेक्ट झालेल्या जितक्या पण गर्ल्स आहोत सगळे एकमेकांसाठी नवीन आहोत. आम्ही एकमेकांना अजिबात ओळखत नाही, बोललो पण नाही आहेत. सो इतक्या लांब फर्स्ट टाईम सगळे सोबत जाणार आहेत. सो म्हणजे खूप मजा येणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. तर हा व्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. आणि गाईज, आपल्या जर केकवर्ल्ड शॉपच्या ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये 60+ ब्रांचेस आहेत. आणि आपल्या केकवर्ल्डची स्पेशालिटी ही आहे की तुम्हाला प्रत्येक केकवरती फ्री गिफ्ट्स मिळतील, इवन पेस्ट्रीवरसुद्धा, आणि पाहिजे तसे कस्टमाइज आणि फ्रेश केकसुद्धा मिळतील तुम्हाला. सो मग वाट कसली बघताय, जा तुमच्या जवळच्या द केकवर्ल्ड शॉपला नक्की व्हिजिट करा आणि तुमचं एक्सपिरियन्ससुद्धा आमच्यासोबत फीडबॅकद्वारे शेअर करा. मी खाली इंस्टाग्राम ID मेन्शन करते, द केकवर्ल्ड शॉप. जा इंस्टाग्राम पेजला आपल्या फॉलो करा आणि आपल्या यूट्यूबलासुद्धा पेज आहे द म्युझिकल वर्ल्ड. म्युझिकल वर्ल्डला आपले नवीन नवीन सॉंग्स येत असतात. सो त्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा सुद्धा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. आय होप हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. सो लाईक, कमेंट आणि ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा.
गाईस आता आम्ही हॉटेलला पोहोचलोय. सो गाईज या हॉटेलचं नाव आहे पॅराडाईज विलेज बीच रिसॉर्ट. सो खूप छान आहे हॉटेल, मला तर खूप आवडलं आहे. आणि पुढे 4 days आम्ही ह्याच हॉटेलमध्ये स्टे करणार आहे. सो खूप मजा येणार आहे. आणि ही सगळी आमची केक वर्ल्डची टीम. आता हा आमचा रूम आहे. पुढचे 4 दिवस आम्ही ह्याच रूममध्ये राहणार आहे. ती मुस्कान, ती मयुरी. सो आता आम्ही रेडी झालो आहे आणि चेंज वगैरे केलं आहे, फ्रेश झालो. आणि आता आम्ही चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये आणि नंतर तिथून लंच करणार आहे. लंच आता वाजले 5 आणि आम्ही जेवलोच नाही आहे आज. तर आता आम्ही जेवायला पण चाललो आहे आणि स्विमिंग पूलमध्ये पण चाललो आहे. नाश्ता वगैरे करून आलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे शॉपिंगला. कसं वाटतं तुला इथे? एकदम भारी आणि नाश्ता पण खूप छान होता. पण आम्ही फोटोज काढायला विसरलो कारण एवढी भूक लागली होती, काय काढलंच नाही. कसं वाटतं तुला गोव्यामध्ये? तुला कसं वाटतं? काय तुला कसं वाटतं? चांगलं वाटतंय का कसं वाटतं? असं हॅपी फील होते. सगळे गेले, आम्ही फोटो काढत बसलो. आता आम्ही पण चाललो, तयारी करतो आणि मग जाऊ शॉपिंग करायला. हे अपलोड करतो. आता आम्ही शॉपिंग करायला बघू शकतो. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता सकाळचे वाजले आहेत 6 आणि आम्ही सगळे आता उठलो आहे. सगळे रेडी वगैरे होऊन आज फिरायला जाणार आहे. आज नॉर्थ गोवा करणार आहे, उद्या साऊथ गोवा. आणि हा मॉर्निंग व्ह्यू सी किती छान वाटतं आहे. आणि ही मयुरी. मुस्कान रेडी आहे आणि आमचा पसारा बघा. सो अब हम सब जा रहे हैं. हमारे आइटम
गाइस आता मी रेडी वगैरे होऊन ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही निघालो आहे. वी आर ऑल गोइंग टू गोवा फॉर अ टूर अँड आय एम सो एक्सायटेड. सो गाईज आता आम्ही गोव्यामध्ये बॅसिलिका ऑफ बॅम जीजस ह्या चर्चमध्ये आलो आहे. नाव थोडं कठीण आहे बट चर्च खूप छान आहे. जास्त फोटोग्राफ्स अलाउड नाही तिथे म्हणून आम्ही जास्त व्हिडिओज नाही काढत आहेत. सो गाईज हे चर्च खूप छान होतं. मला पर्सनली खूप जास्त आवडलं आहे कारण की आतमध्ये सगळ्याच वस्तू खूप छान छान ठेवल्या होत्या. प्रेझेंटेशन खूप छान होतं बट जास्त आतमध्ये फोटोग्राफ्स अँड व्हिडिओज अलाउड नव्हत्या म्हणून आम्हाला फोटो व्हिडिओज काढायला नाही मिळाले. पण जर कधी तुम्ही गोव्यात आलात तर ह्या चर्चला नक्की व्हिजिट करा. सो गाईज हा चर्च एक्झॅक्ट त्या चर्चच्या समोर आहे. ह्या चर्चचं नाव आहे से कॅथेड्रल वेला. हा सुद्धा चर्च खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. सो गाईज आता आमचे चर्चेस वगैरे बघून झाले. आता आम्ही टेम्पल बघायला चाललो. हम जा रहे हैं अभी टेम्पल में. साक्षी किधर गई? देख सकते हैं आप गाइस. सो आता आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे झालं. आतमध्ये फोटोग्राफ अलाउड नाहीत म्हणून आम्ही आतमध्ये व्हिडिओज नाही काढले. आणि मयुरीचा परत एकदा स्ट्रगल चालू झालाय. मुस्कान मुस्कान डेंजर आहे. मुस्कान चला हाय. इथे गेले. आपला नेहमीप्रमाणे आपला लेट नंबरच असतो. ते आवड भेटणार आहे. हो लेट करंट टीम. आपला ग्रुप लेट करंट पहिल्यामध्ये. गाईज आता आम्ही जे सेकंड टेम्पलमध्ये आलो आहे त्या टेम्पलमध्ये शॉर्ट्स अलाउड नाही आहेत. सो म्हणून सगळ्यांना हे व्हाईट कलरचा वेअर करायला दिलं आहे. तुम्ही बघू शकता. सो आणि
आतमध्ये फोटोग्राफ्स पण अलाउड नाही, त्यामुळे आतमध्ये आम्ही व्हिडिओज घेणार नाही आहेत. सो गाईज आतमध्ये खूप छान होतं, फक्त फोटोज आणि व्हिडिओज घेणं अलाउड नव्हतं म्हणून आम्ही व्हिडिओज नाही काढले. आणि इथे मयुरीचं परत एकदा स्ट्रगल स्टार्ट झालं आहे. काय वाटतं तुला येऊन गोव्यामध्ये? मस्त वाटतंय मला, छान वाटतं. बेटर. तुला कसं वाटतंय? यादी जाई लाजते नसती. मयुरी काय बोलायचं तुला? नाही भारी वाटतं तुला. श्रुतिका ताई काय कसं वाटतंय? मुस्कान, साक्षी, अजून आपली माणसं कुठे आहेत? दोन गायब आहेत. जेवायला आलो आहे. आमचं फिरून वगैरे झालं आहे, शॉपिंग करून पण झाली आहे. आता जेवायला आलो. सो गाईज आता आम्ही फिरून वगैरे आलो आहे आणि आज सगळेच खूप थकले होते, कारण की आज आम्ही खूप चाललो आहे आणि प्रचंड म्हणजे इतका ऊन होता आज. सो सगळे फ्रेश वगैरे होऊन परत आम्ही हॉटेलवर आलो आहे आणि इथं ब्रेकफास्ट करतो आहे. मॅम श्रुती कधी सो आता मी कॉफी बनवते आहे मयुरी, मुस्कान आणि माझ्यासाठी. तर बघूयात आता कशी होणार आहे. कॉफी आता रेडी झाले. ती सांग मला कशी झाली, रिॲक्शन बघू आपण. एकदम कडू मला वाटलेलं आहे, कारण ती शुगरच तशी आहे. आता मुस्कान एवढी मी प्रेमाने केले, पोरी पित नाही काय. मुस्कान कटिंग पिते असं वाटतं ना. लपवलं ना आपण इथं. नाही शुगर पाहिजे टाकून द्या मुस्कान. इजा जास्त साखर पडली वाटतं, एका वाकेटात जास्त साखर होती. सो अशा प्रकारे आमचा कॉफीचा हे फेल्ड गेला आहे. मला चहा चांगला येतो आपण. सो आता आम्ही सगळे रेडी झालो. इथे फोटोशूट चालू आहे आणि आम्ही क्रूजवर जाणार होतो, बट क्रूज कॅन्सल झालं आहे. सो मग रेडी झालेलो म्हणून आता आम्ही परत फिरायला चाललो आहे.
सो गाईज आता आमचा क्रूज कॅन्सल झाला आहे म्हणून आम्ही आता परत बाहेर चाललो आहे. क्रूज कॅन्सल झाला म्हणून काय झालं, मेकअप वाया नाही गेला पाहिजे. सो आता मी परत टाईमपास करायला चाललो आहे, फोटोज वगैरे काढतो. सो गाईज तुम्ही नाईट व्ह्यू बघू शकता हॉटेलचा, किती छान वाटतं आहे. आणि आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले आहेत. आता मार्केटमध्ये जातो थोडा टाईमपास करतो. आणि आम्ही जे फोटोज वगैरे क्लिक केले ते तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम फीडवरती बघायला मिळतील. सो गाईज मार्केटमध्ये आमचा फुल टाईमपास झाला आणि आम्ही खूप तिथे टाईमपास केला. सो आता खूप भूक लागली आहे, तर आता आम्ही परत हॉटेलवर आलो आहे. आता आम्ही डिनरला चाललो आहे आणि बघूयात आज काय काय मेन्यू आहे. आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो आहे बीच बघायला. बीच बघायला जाणार ना बीचवर. सो गाईज रात्री बीच बंद असल्यामुळे आम्ही गेलोच नाही आहेत, कारण की खूप अंधार होता तिथे. आणि मेडिकल शोधण्यासाठी आज आम्ही भरपूर चाललो आहे. खूप म्हणजे खूप पाय दुखायला लागलेत. आता रूममध्ये जातो आहे.